हॅलो फ्रेंड्स, तर आज मी आलेली आहे खोपोलीतील गगनगिरी महाराज मठात. पुण्याहून इथे यायचं असेल तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेने सरळ खोपोलीपर्यंत यायचे आणि खोपोलीहून फक्त काही मिनिटाच्या अंतरावर आहे. हा मठ पाताळगंगा नदीच्या काठावर आहे. मठात शिरताच समोर दिसतो तो शांत हिरवागार नजारा आणि कानावर पडतो पाण्याचा मंद आवाज. या परिसरातून वाहणारी छोटी नदी या ठिकाणाला एक शांत आणि पवित्र वाईब देते. मठाचा मुख्य भाग म्हणजे इथलं मंदिर. गगनगिरी महाराजांची सुंदर मूर्ती, दिव्य शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी दर्शन घेताना मन भरून येतं. याच परिसरात आहे गाईचा गोठा. इथे आजही गायींची देखभाल केली जाते. ही जागा मठाच्या साधेपणा आणि निसर्ग संवर्धनाची आठवण करून देते. आणि आता सर्वात खास भाग म्हणजे गगनगिरी महाराजांची गुहा. ही ती गुहा जिथे त्यांनी कठोर तपस्या केली. गुहेत पाऊल टाकताच थंड हवा, अंधार आणि पूर्ण शांतता. ही जागा एकदम दिव्य ऊर्जा देणारी आहे. नदी, गुहा, हिरवाई आणि मठाचा शांत परिसर सगळंच मिळून खोपोलीचा हा मठ म्हणजे मनाला रिफ्रेश करणारा आध्यात्मिक अनुभव. तर हा होता गगनगिरी महाराज मठाचा छोटासा प्रवास. बाय बाय.